मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850015558. 28/7/2026 रात्रीचे 21:06 म्हणजे 9:06 झालेले आहे. आज मंगळवार असत असताना उद्या गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा आहे, पण आजही गुरुपौर्णिमा आहे. कारण पौर्णिमा म्हटली की रात्रीकालीन असायला हवी. तर आज रात्री 18:19 म्हणजे 6:19 आता पौर्णिमा लागलेली आहे. म्हणजे आज मंगळवारी पण गुरुपौर्णिमा आहे. पण बुधवारी गुरुपौर्णिमाचं वैशिष्ट्य असं आहे की हे सूर्योदयकालीनही आहे आणि सूर्यास्तकालीन नंतर पण आहे, म्हणजे अधिक काळापुरती आहे. आणि उद्या रात्री 29/7/2026 वार बुधवार रात्री 8:06 पावतर ही पौर्णिमा असणार आहे. म्हणून ही गुरुपौर्णिमा उद्याची धरली जाते. तिथे आजही पण आहे आणि उद्या पण आहे, पण उद्या जास्त आहे सूर्योदयकालीन आणि सूर्यास्तकालीन म्हणूनच. गुरुपौर्णिमेनिमित्त आज जे काही प्रवासाला निघाले होते आणि काही त्यांना दूरवर प्रवास करायचा आहे, काही पाश्चात्य देशात त्यांना जायचं आहे, म्हणून अशी मंडळी माझ्याकडे आजच आलेली होती. अशी अनेक मंडळीच्या आज याच्यामध्ये दिवाळी अंकाचं लेखन थांबून गेलं आणि दुसरं म्हणजे शनी वक्री भवनाचं ते पण थांबून गेलं. असो, काळवेळानुसार कार्यक्रमात बदल करावेच लागतात आणि ते उचित योग्य पण असतात. अनेकांच्या आज भेटी झाल्या. गुरु मी स्वतःला म्हणत नाही, परंतु आशीर्वाद, सख्य, प्रेम, हृदयातली तार त्यांच्या हृदयात छेडली जाते, त्यांची तार माझ्या हृदयात छेडली जाते आणि प्रेमाचा सहवास, नातं निर्माण होते. परंतु मार्गदर्शन, काही समस्या आम्ही सोडवलेल्या असतात ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून. तो एक वारसा, ती एक पीठिका म्हणून माझ्याकडे आज अनेक आले. तसं माझे गुरुवार म्हटलं तर माझी पत्नीच, म्हणून माझी पत्नीला आज गुरुवर्य स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. हे ज्योतिषशास्त्राचं पठण जे आहे, ज्योतिषशास्त्राची प्रारंभिक विद्या जी आहे, ही माझ्या पत्नीकडनं मला लाभलेली आहे. ती मला गुरुठाई आहे. एकंदर परिवर्तन करून आणणारी माझी पत्नी, खेड्यात राहणारी गृहिणी, मंगरू चवाळा, अमरावती तालुक्यात शिंगणापूर फाटा असतो तिथून 4.5 किलोमीटर, 25 झोपड्याचं गाव, शेतकऱ्याची मुलगी, परंतु प्रचंड बुद्धिमत्ता असलेली आणि ज्योतिषशास्त्राची तिला आवड असलेली. 18व्या वर्षीच तिचं लग्न झालं. 2/6/1972 आमचा लग्नाचा दिवस. 51 वर्ष मी जीवनाचा प्रवास केला. 2023ला ती 14 सप्टेंबरला गेली, स्वर्गवास झाली. माझं नुकसान तर या बाबतीत अतोनात झालेलं आहे, परंतु जगाचं, समाजाचं नुकसान पण झालेलं आहे. कारण हा अमूल्य ठेवा तिचा काही लिखाणातून मी नेहमी सांगत असतो. परंतु जग स्वार्थी झालेलं आहे. जेवढी मोठी माणसं ज्यांच्याकडे जीव वाचवण्याचं कार्य आहे, अशीच माणसं राक्षस रूपात येऊन, मी जीव वाचवण्याचं कार्य करत असताना माझ्या पत्नीचं जीव घेणारे माणसे मला भेटली.
वाईट वाटते. असो, आज आपण शनी वक्रीचा वृषभ आणि मिथुन राशी 2 घेणार आहोत. मेष, कुंभ, मीन, तुला, धनुराशी ह्या राशी आपण पाहिल्या आणि त्यासोबत सिंह रास पण पाहिली. तुला राशीचं पण होऊन गेलेलं आहे. आज आपण वृषभ आणि मिथुन राशीचं घेणार आहोत. अनेकांचे मोबाईल येतात, का हो बाबा गुरुजी आमची राशी सांगा, आमची राशी सांगा. सर्वच राशी एकाच वेळेला सांगता येत नाही, अभ्यास करावा लागतो आणि इतरत्र व्याप असतो. आजचा दिवस गुरुपौर्णिमा म्हणूनच साजरा झाला. एकीकडे हा आनंदाचा क्षण असताना माझी पत्नी गुरुवारी माझ्यासोबत नाही, हा पण दुःख. अशा या सुखदुःखाच्या फेऱ्यात मी अडकलेलो आहोत. तुमच्या सदिच्छा शुभेच्छा माझ्यासोबत आहे म्हणून उत्साह आहे, उभारी आहे, जिवंतपणा पण आहे. त्याबद्दल आपणा सर्वांना सदिच्छा शुभेच्छा. ज्ञात अज्ञात, माझे प्रेमी, माझे सहवासी, काही नाराज झालेल्या व्यक्ती असतील, काही विरोधात्मक असतील, तरी पण त्यांना माझ्या पत्नीचं अनुकरण करून, तिची आज्ञा पाळूनच सर्वांना शुभ आशीर्वाद. माझी पत्नी पण स्वर्गातून, माझी गुरुवारी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई स्वर्गातून आपल्याला आशीर्वाद देतच आहे. वृषभ राशी, स्वामी शुक्र. स्वामी शुक्र हा असत असताना शनी आणि शुक्र हे मित्र ग्रह आहे. मिथुन राशी आपण पुढची राशी आजच घेणार आहोत. ते पण मिथुन राशीचा स्वामी बुध आणि शनी मित्र ग्रह आहे. परंतु शुक्र हा उत्साहाचा कारग्रह आणि शनी विरक्त. तसंच मिथुन राशीचा बुध हा नपुसक आणि शनी पण विरक्त. परंतु दोघंही मैत्रीत. अशा योगाची हे आपण असताना शनी वक्री 26 जुलैपासून झालेला आहे. 10 डिसेंबर पावतर 26 पावतर राहणार आहे. तोपर्यंतच ही भविष्यवाणी. 26 जुलैला वार रविवार होतो आणि त्या दिवशी प्रदोष होता दिवाळीत. हे दिवाळीचा प्रदोषात संबंध असते. 10 डिसेंबर वार गुरुवार आहे, शेवटचा समाप्तीचा काळ आणि सुरुवात रविवार आहे. एकूण दिवस 138चा हा काळ शनी वक्रीचा आहे. 26 जुलैला शनी मीन राशीत, कुंभ मीन मेष राशीला पूर्ण 7.5, कुंभेला शेवटचा पादान, मीनेला राशीला मध्यमा आणि मेष राशीला प्रथम पादान. ही स्थिती डिसेंबर 2026 पावेतोचं आपण पाहिलेली आहे. आता या ठिकाणी आपण घेणार आहोत शनी वृषभेला 11वा आहे आणि शनी मिथुनेला 10वा आहे. आता 11वं स्थान म्हटलं आपण हे तर लाभाचं असते आणि 10वं स्थान हे दैवाचं, नशिबाचं, कर्माचं, काही ठिकाणी व्यवसायाचं, काही जडामुळे आणि हे पितृस्थानाचं. अशा योगात आपण पाहत आहोत वृषभ राशी. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. शुक्र आणि शनीचा षडाष्टक योग यात झालेला आहे, अत्यंत घातक योग. प्रत्यक्ष शुक्राला शनीचा षडाष्टक योग म्हणजे जीवन आयुष्याबद्दल चिंता, आरोग्याबद्दल चिंता, ऑपरेशन झालं असेल तर त्याच्यात थोडासा गोंधळ म्हणून विचारांती ऑपरेशन करा. संततींना इच्छुक गर्भवती महिलांनी आपल्याला संततीविषयी, डिलेवरीविषयी सिझेरियनचा सल्ला दिला असेल तर एकदम घाई करू नका. 2-3 डॉक्टरांना 2-3 गावामध्ये
कारण वर्तमान स्थितीमध्ये तुम्ही मोबाईल नंबर जो सांगतात तो कॅम्प्युटरमध्ये डॉक्टरांच्या फीड असतो. तुम्ही त्याला न सांगता दुसऱ्या दवाखान्यात गेले तरी त्यांना तिथे दिसते, कारण तुम्ही तिथे मोबाईल सांगतात आणि इंटरनेटच्या मार्फत हा पेशंट कुठे गेला आहे ते बघितलं जाते आणि मग त्या दोघी डॉक्टरमध्ये संवाद होतो. मी सिझरियन सांगितलं आहे, मग दुसरा डॉक्टरही सिझर सांगतो. म्हणून आपण आपला नंबर वेगळा सांगावा आणि दुसऱ्या गावाला सांगितलं तर अधिक उत्तम. सिझर का नॉर्मल हे सुद्धा कुंडलीच्या द्वारे कळते. आम्हाला थेटोस्कोप, थर्मामीटर, औषधं देण्याचा हक्क नाही कायद्याने, परंतु ज्योतिषशास्त्रामध्ये एक स्वतंत्र प्रकरण आरोग्याविषयी आहे. हे पूर्वापारपासून चाललेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने ज्योतिषशास्त्राला मान्यता दिली आहे. म्हणून कोणालाही ज्योतिषशास्त्र अंध म्हणण्याचा अधिकार मुळीच नाही. हे समस्त ज्योतिष विरुद्धांनी लक्षात घ्यायला हवं आणि समस्त ज्योतिषांनी आम्ही विज्ञानवादी आहोत हा शब्द मुखातून काढून टाकावा. कारण विज्ञान हा शब्द जर आपण लावला तर आपणला दर्जा कमी होतो, शास्त्र कमी होते, उणीव येते त्याला. विज्ञानापेक्षा शास्त्र मोठे आहे. विज्ञानाच्या पूर्वशास्त्र आहे, विज्ञानाच्या नंतरही शास्त्र राहणार आहे. तो एक स्वतंत्र विषय आहे. शनी वक्री दिनांक 26/7/2026 पासून 10 डिसेंबर 26 पावेतो. याचे परिणाम वृषभ राशीवर होणार आहे. वृषभ राशीला 11वा शनी आहे. लक्षात घ्या, 11वा शनी हा लाभकारक म्हटला जातो. आई वडिलांविषयी योग्य कर्म तुम्ही केले असेल, सेवा चाकरी केली असेल, त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण केल्या असेल, आरोग्यसंबंधी त्यांची शुश्रूषा केली असेल, असं असताना तर तुम्हाला योग्य कर्म असेल तर मुले मालामाल होतील. आई वडिलांना संपत्ती तुम्हाला दिली आहे, घर दिलं आहे, दार दिलं आहे, शेती दिलं आहे, सोनं नाणं दिलं आहे, चांदी दिली आहे. तुमचा विवाह आई वडिलांनी करून दिलेला आहे. तुम्ही आई वडिलांविषयी काय करतात? आई वडिलाच्या बँकेत खात्यात टाकणारे पैसे टाकणारे मुलं किती आहे या जगात? आई वडिलांनी तुम्हाला श्रीमंत केलं आहे आणि तुम्ही दरिद्रीसारखे वागतात. मग हाच इथे भोग सुरू होतो. तसंच सासू सासरेविषयी सुनांनी इच्छापूर्ती केली असेल तर तुमचे भाग्य आहे, तुमची इच्छा पूर्ण होईल, नाही तर नाही. हे वृषभ राशीचं भवितव्य आहे, भविष्यवाणी आहे, हे लक्षात घ्या. आणि कर्मगती योग्य नसेल तर 11वा शनी भाग्यहानी करणारा ठरणार आहे. शनी भाग्यात आहे, पण भाग्यापासून तुम्हाला वंचित करेल. शनीचं दर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर शनिवारीच घ्यायचं असं नाही, इतर वारी पण घ्यायचं. पण शनिवारी दर्शन घ्यायचं असते तर पुष्कळ लोक मारुतीचं दर्शन घेतात. हे योग्य बरोबर नाही. शनिवारी शनीचंच दर्शन घेतलं पाहिजे आणि तेही सूर्यास्तानंतर. कारण दिवसा अस्तित्व हे सूर्याचं असते, रवीचं असते, त्यांच्या वडिलांचं असते. आणि शनीचं कार्य हे सूर्यास्तानंतर सुरू होते, सूर्योदयाच्या आत. या मध्यंतरामध्येच आपण शनीचं दर्शन घ्यायला हवं. मारुतीचं दर्शन घ्यायचं असेल तर मंगळवारी सकाळी 10च्या आत मारुती उपस्थित असतात मंदिरामध्ये, अन्यथा नाही. मारुतीला शनीने वरदान दिलेलं आहे की तुझ्याजवळ जे भक्त येतील त्याचं मी दुःखहरण करेल. आणि ह्याच वाक्याने पुष्कळशी लोक शनिवारी मारुतीला जातात. असो, कितीही
आपण सांगितलं तर काहीतमध्ये बदल होतो, काही करत नाही, त्याला इलाज नाही. 11वा शनी भाग्यहानी करणारा ठरेल. आपण आईवडिलांविषयी किंवा सासू सासऱ्याविषयी तुमचं कर्म दूषित असेल तर. हा काळ 138 दिवसांचा आहे. शनी नेपच्यून योग पण या ठिकाणी होत आहे. शनी त्रिवेणी हर्षल आहे. घरात वादाचा शिरका होणार आहे. ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवता आहात, तुम्ही ज्यांना आपलं समजता आहात, ते तुमच्या विरोधात्मक कार्य करीत आहात. आणि अशामुळे घरातील वाद हा घराच्या बाहेर जाण्याची संभावना लक्षात घ्या. सावध राहावे. यामुळे आपल्या घरातील पुष्कळशा गुपित गोष्टी बाहेर जातात. विवाहाच्या बाबतीत, स्थळाच्या बाबतीत येणारे जाणारे स्थळं असले तर ही मंडळी परतून लावतात, चुकीची माहिती देतात. आपल्याकडे कोण येणार आहे हे शेजाऱ्याला माहीत असते. आणि हे शेजाऱ्याला जर माहीत प्रथम असले तर आपल्या घरातील लोक हे उचित योग्य नाही समजून जायचं. आणि याच्यातच मग ते येणाऱ्या स्थळांना हळूच बोलवतात आणि टीकाटिप्पणी करतात. आणि त्याच्यामुळे विवाह जमत नाही. विवाह स्थळ आलेल्यांचा गैरसमज होतो. आणि गैरसमज हा गावोगावी पसरत जातो. हे लक्षात घ्या, केवढा तोटा आहे. पण हे समजायला हवं. आईवडिलाशिवाय आणि सासू सासऱ्याशिवाय कोणीही प्रामाणिक राहत नाही. तुम्हाला वाटत असलं तरी ते चुकीचं आहे. तुमच्याकडून लाभ कसा मिळेल हा पाहण्याचा प्रकार आणि वागण्याचा प्रकार आता सर्वात सुरू झालेला आहे. मी सहज एका व्यक्तीला सांगितलं होतं घरगुती की माझ्या घरामध्ये जे नोकर आहे त्याच्याविषयी जरा सांग मुलांना, सुनांना. तो मनुष्य म्हणतो मी नाही सांगणार, मी वाईटपणा नाही घेत. गंमत म्हणून मी खडा टाकला होता हा. म्हणजे किती मनुष्य कसा आहे ह्या परीक्षणार्थ मी टाकलेला प्रश्न खडा तो अचूक लागलेला. म्हणून अशांची जात आपल्याला कळते. जात म्हणजे धर्माच्या बाबतीत नाही, वागण्याच्या बाबतीतली जात. असं घराबाहेर जाणार नाही याची आपण दक्षता घ्यायला हवी. आपण चुकीचे माणसांच्या सोबत आहात, वेळीच संबंध तोडा, नाहीतर वैवाहिक वाद कोर्टा पावे तो देखील जाण्याची संभावना आहे. मानसिक शांतता आपण कितपत ठेवता यावर सर्व अवलंबून राहणार आहे. सप्टेंबर महिना दिलासा देणार आहे. आपल्या इच्छा असतील त्या पूर्ण मार्गी लागणार आहे. मुलांच्या काही समस्या असतील त्या समस्यावर तोडगा निघणार आहे, त्या सुटणार आहे. आरोग्यात सुधारणा होणार आहे. ऑपरेशन वगैरे झालेले असतील तर आरोग्यात निश्चित सुधारणा होतील. डिलिव्हरी या काळात नॉर्मल होण्याची शक्यता आहे. आर्थिक प्राप्ती मिळवून देणारा हा काळ आहे. काही आपल्याला कर्ज असेल, समस्या असेल त्याबाबतसुद्धा त्या निपटारा होतील. उधारी उसनवारी वसूल होतील. अविवाहितांना येणारी स्थळे आपणाकडे येण्याचा विचार करीत आहे. वर्तमान भागीदारी व्यवहार मुळीच करू नये आणि भागीदारी असेल तर तपासून घ्यावी. पती पत्नीमध्ये नोव्हेंबरमध्ये सुखसंवाद भाग्योदय होणार आहे. घरामध्ये एखादं धार्मिक कार्य किंवा धार्मिक कार्यानिमित्त जवळपास प्रवास आणि दिवाळीसुद्धा याच काळात येणार असल्याकारणाने तुमची दिवाळी सुखद आणि समृद्धीत जाणार आहे. दिवाळीच्या पण शुभेच्छा याच वेळेपासून. आता तिसरी राशी वृषभ राशी. वृषभ राशीचा स्वामी बुध हा गणपतीचा ग्रह आहे. शनी वक्री होणार आहे. आपल्या राशी स्वामीचा मित्र ग्रह आहे, परंतु बुध हा नपुंसक ग्रह आहे, विरक्त ग्रह आहे. आणि शनी पण विरक्त आहे, शनी पण नपुंसक मानला जातो.
म्हणून उत्साहाची हानी होण्याची संभावना या ठिकाणी. जाऊ द्या, उद्या कार्य करू, मजूर आज नाही आला तरी चालेल, उद्या बघूया, काम करू, आटपू घराचं, काही कामाला जायचं आहे, खरेदी करायला जायचं आहे, इतपत स्थळ पाहण्याला जायचं आहे, याच्यातही तुम्ही विलंब करा आणि स्थळ निघून जाईल. आणि शनी तुमच्या कार्याचा विचार करतो, तुमच्या आचरणाचा विचार करतो, तसंच आहाराचा सुद्धा विचार करतो. आहार शुद्ध हवा. आपले स्वामीची शनी षडाष्टक आहेत, त्यात आपले राशी मंगळ ग्रह पण आहे. आपल्या राशीत मंगळ आणि शनी षडाष्टक आहे बुधाशी. म्हणून हा ग्रह 17 सप्टेंबर पावेतो राहणार आहे. 7.5 नसताना सुद्धा 7.5चा प्रभावाखाली आपण आहात असेच समजायला हवे. या 7.5मध्ये प्रश्नांकित आपलं भाग्य आहे. प्रत्येकाला मी सांगतो की कर्म करा. देवपूजा म्हणजे कर्म नाही. देवपूजाचे व्रत वैकल्य करा. कुळदेवी कुळदेवताचं भजन करा, अर्चन करा, पूजन करा. देवी असली तर खडनारायणाने ओटी भरा, पातळ व्हा. खंडनारायण जे बाजारामध्ये 20, 25, 50 रुपयाचं येते, त्याच्यात बांगड्या लहानशा असतात, खारीक खोबरं सडके असते, नाकाला पुरणार नाही असं फडकं असते खडाचं. याच्याने कधी होणार नाही. याला म्हणत नाही, याला तुम्ही देवीला फसवत आहात. तुम्ही देवीला फसवत आहात, मग तुम्ही पण फसवले जाणार आहात. द्यायचं असेल तर मोठं द्या. 1.5, 2, 2.5 मीटरचं कापड ब्लाऊजला द्या. 9वारी साडी द्या, भारीपैकी द्या. तुम्ही 5,000ची साडी घेताना, 200 रुपयाची साडी घेताना तुमच्या नाके नऊ येते देवाला, देवीला वाहताना. कसली आहे तुमची श्रद्धा? बांगड्या तर फेकून द्यासारख्या असतात. खारीक खोबरं तर जो विकतो त्याला 100 रुपये द्या म्हणे, खाऊन तर पाय, खातो. सोंग करू नका. देवाला कळते आहे तुम्ही काय करता आहात. द्यायचं असेल तर मोठ्याने द्या. दान धर्म चांगला करा. नाहीतर एखाद्याला भोजन करू द्या. तिथे ब्राह्मण भोजनही द्या. वर्तमान स्थितीमध्ये तिकीट लागलेले आहे देवाच्या ह्याच्यात. आता तिकीट लावणं म्हणजे प्रदर्शन झालं. त्याच्यापेक्षा गरिबांना दानधर्म करा, वृद्धाश्रमात दानधर्म करा, विद्यार्थ्यांना मदत करा, सहाय्य करा. आरोग्याच्या समस्येतून सुटण्यासाठी प्रयत्न करा. 7.5 नसताना 7.5च्या प्रभावाखाली आपण राहणार आहोत हे लक्षात घ्या. मिथुन राशी याकडे लक्ष द्यावे. बचके राहणं असेच म्हणावे लागेल आपल्या बाबतीत. मानसिक संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न करणार आहात. मातृ आरोग्यासाठी प्रवास धावपळ करावी लागेल. दावशाने पितृ आरोग्य समस्या निर्माण करण्याचा योग असतो. कोर्ट कचेरीतील दावे असतात त्यात चिंता लागेल. विद्यार्थी वर्गासाठी भरघोस यश मिळवून देणारा हवा आहे. पहा एकीकडे काय परिणाम आहे 7.5चे आणि विद्यार्थ्यांसाठी भरघोस यश मिळवून देणारा बुधात्य योग इथे अवतरला जात आहे. कर्केचा गुरु आहे महान गजकेसरी योगाचा. सप्टेंबर आर्थिक प्राप्ती मोठी होईल. व्यापारी वर्गास भरपूर नफा मिळेल. स्टॉक खरेदी विक्रीतून नफा. कर्ज समस्या असल्यास त्या राहणार नाही. संपत्तील आणि अनेकांचे विवाह या ठिकाणी होणार आहेत. ज्यांचे लांबणीवर विवाह पडलेले आहे, ज्यांचे प्रेमयोग सुरू झालेले आहे, संबंध सुरू आहे, अचानक अनपेक्षितरित्या नवीन स्थळ येण्याची सुरुवात देखील होणार आहे. 7.5चा शनी वक्री असताना ही स्थिती म्हणजे भाग्यकारक स्थिती याला म्हणायला हवी.
संतती इच्छुकांना, गर्भवती स्त्रियांना किंवा काही अजून हालचाल नसेल तरी पण पाळणा खरेदी करून टाकावा. कारण संतती इच्छा या ठिकाणी आहे. संततीबाबत तुम्हाला सिझेरियनचा सल्ला दिला असेल तर प्रथम थांबून जा, विचार करा, इतरत्र डॉक्टरांना दाखवा आणि नंतरच सिझेरियनचा विचार करा. भावाभावात गैरसमज, वाद, भांडणे होण्याची शक्यता आहे. प्रेम प्रकरणे असतील तर ते पुढे जातील, विवाह संपन्न होईल. घरात मंगल कार्य देखील होणार आहे. मंगल कार्याची सुरुवात उत्साहाचे भरतं घरामध्ये राहील. धावपळ राहील, लगबग सुरू राहील. पण नातेवाईकापासून दूर राहावे. आपलेच नातेवाईक, रक्तसंबंधित म्हटले तरी चालेल. येणारी स्थळं ही तुम्हाला फुगा फुटल्यासारखी, फोडून टाकल्यासारखी, पंक्चर करण्यासारखी ही फुगा फोडतील. म्हणजे तुमचं येणारं स्थळ हे तुमच्या घरापावतर येऊ देणार नाही, बाहेरूनच परतलं जाईल. एखादी पिन मारतील आपल्या फुगणाऱ्या फुग्याला, त्यातील हवा निघून जाईल. म्हणजे एखादी गोष्ट आपल्या विषयी दुसऱ्याच्या मनामध्ये चुभणारी कार्य होऊ नये म्हणून हे सांगतील आणि नामा निराळे राहतील. आणि आजकाल लोक बुद्धीचा विचार फार कमी करतात. कोणी सांगितलं की त्याच्यावरच विश्वास ठेवतात. आपला अनुभव आपण बघायला पाहिजे. अन्यथा शनी वक्री भवनाचा परिणामाने कार्य, इच्छा यावर चिंतासुद्धा लागेल. आता कर्म चांगलं आहे, आईवडिलांची सेवा चांगलं आहे, तर सगळं तुम्हाला होणारच आहे. यश तुम्हाला मिळणारच आहे. आर्थिक प्राप्ती देखील आहे. संतती इच्छुकांना संततीचा लाभ पण आहे. विद्यार्थ्यांना भरघोस यश पण मिळणार आहे. कर्ज समस्या पण निपटारा होणार आहे. प्रेमविवाह असेल त्यांची विवाहाचे प्रकरणं पुढे सरकतील किंवा इच्छा असेल शुभमंगल सावधान होईल. विवाहाचा प्रश्न याच्यामध्ये शनी वक्री भवनातच सुटणार आहे. विवाहाचे योग प्रबळ आहे एवढं मात्र नक्की. कर्केचा गुरु हा विवाहस्थळ देतो, भजन कीर्तन देतो, तीर्थयात्रा करतो, घराची बांधणी करतो, घराची रिपेरी करतो. जे काही अघटित असे रोग असतात की ज्याच्यावर औषध नाही असे सुद्धा दुरुस्त होतात. कारण याच्यामध्ये कर्माचा हिशोब लागलेला असतो. शनीचं ज्या वेळेला कार्य सुरू होते त्यावेळेला शनीचं कार्य सुरू होत असताना शनी प्रथम तुमचा कर्माचा लेखाजोखा घेत असतो. आणि हा कर्माचा लेखाजोखा कुठल्याच याच्यातून आहे ते आपल्याला बघायला हवं असते. असो, आजच्या कार्याला इथेच विराम देऊया. माझी पत्नी, माझी गुरुवर्य पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. यंत्रसिद्धी वाटप सुरू झालेली आहे. ज्यांना हवी त्यांनी संपर्क साधावा आणि नंतरच आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगू, पत्ता वगैरे कसं, आणि मग ते आम्ही आमच्या याच्यातून तुम्हाला देऊ. कारण आम्ही अनेकांदा पाकिटं सांगतो, ती बेमाप पाकिटं पाठवतात. काही पाकिटामध्ये यंत्रसिद्धी जात नाही. काही पाकिटं एवढं मोठं पाठवतात की ते टपालाच्या पेटीत जात नाही. म्हणून एक नियमात सुधारणा केली की तुम्ही संपर्क साधावा. आम्ही आमच्या पाकिटात पत्ता तुमचा लिहून टाकून देऊया. महिन्याभरात वाट पाहावी आणि स्पीड पोस्टाने पाठवलं तर मग काही हरकत नाही. असो, आता रात्रीचे 9:35 झालेले आहे. सर्वांना आशीर्वाद, शुभ आशीर्वाद. माझ्या पत्नीतर्फे स्वर्गातून शुभ आशीर्वाद. आजच्या कार्याचं समापन करूया. बाकी ज्या राशी राहिल्या त्या आपण लवकरच घेऊ. बहुतांशी 1 ऑगस्टपासून मी दौऱ्यावर जाईल. कोणाला यायचं असेल तर मोबाईल करूनच यावं. अर्जंट असेल तर भेटू शकतात.